हमारा सब काम करते सब हो। हाँ। पूरा सब लाइटा गीटा सब शादी खाना देने की तैयारी है उनकी। हो सर्वसाधारण कार्यकर्त्याला माझ्या सोबतचा कार्यकर्ता कट्टर आहे त्याला रात्री 2 लाख रुपये देतो, तू आमचं काम कर, मशिनीचं काम करू नको मनुष्यनी ही ऑफर होती. पण 5 लाख जरी दिले तरी देखील आम्ही शब्द दिलाय, आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत आणि सैनिकच काम करणार. आम जनतेला विचारा, तुम्ही गोर गरीब लोकांना सर्वे करा. आज बी सांगा, तुम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीर लोक आहेत. शेषरावजी हे होते तेव्हापासून आम्ही शब्द घेतलेले होते मंदिरात. बाकी हेच आले धोंड्या कोंड्यात किती बाऱ्या काय करायलेत काहीच नाही. जे बाहेरून आलेले उपरे, त्या उपऱ्याचे तर असं ते स्वतः ग्रामपंचायतला आहेत, तिकडे मार्केट कमिटीला आहेत. याच्या विरोधात एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी फक्त ग्रामपंचायत मेंबर आणि विशेष म्हणजे माझ्या पाठीमागं दुसरा कोणताही पाठिंबा नसताना देखील या धनशक्तीच्या विरोधामध्ये मी लढायला तयार आहे. आणि पैशाच्या जेव्हा बॅनर देखील फाडलं, तुम्ही बॅनर फाडू शकतात पण लोकांच्या मनामधून शिनी मशाल ही तुम्ही काढू शकत नाही. नमस्कार मंडळी, story.comच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. सध्या राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत. सध्या मी परभणी जिल्ह्यातल्या नरसिंह पोखर्णी या जिल्हा परिषद सर्कलमध्ये आलो आहे आणि इथे आपल्यासोबत बोलण्यासाठी या सर्कलमध्ये शिवसेना उबाटा गटाचे जे उमेदवार आहेत ते उमेदवार आणि त्यांची सगळी कार्यकर्ते मंडळी आहे. एकंदरीत राज्यामध्ये ज्या महानगरपालिका निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये परभणी जिल्ह्याला शिवसेनेला, विशेषतः ठाकरेंच्या शिवसेनेला जे बहुमत मिळालं तर त्याचाच कुठंतरी परिणाम आज परभणी जिल्ह्यात दिसतोय आणि एकंदरीत सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेच्या उत्साहाचं वातावरण आहे. बघू शकता की आपण ही सगळी मंडळी इथं निवडणुकीची तयारी आहे. कसा चाललाय तुमच्या मतदारसंघामध्ये, तुमच्या सर्कलमध्ये प्रचार? सार्वत्रिक निवडणूक 2025-26 जिल्हा परिषद या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत अशोक उर्फ पप्पूभैया वाघ यांनी गेली भरपूर दिवस 5 वर्ष झाला आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून जे कामं या ठिकाणी जनतेनं पाहिलेली आणि येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व मतदार जे 12 गावचे मतदार या ठिकाणी मतदान करणार आहेत त्यांनी सुद्धा एक गरीब कुटुंबातील सामान्य शेतकऱ्यांचे लेकरू या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. आणि याच विश्वासाचं या ठिकाणी नातं घेऊन परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आदरणीय बंडू जाधव साहेबांनी सुद्धा या ठिकाणी एक गोरगरीब जनतेच्या कुटुंबातील लेकरावर विश्वास टाकला आणि विश्वास नक्कीच सार्थ करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण मतदार या ठिकाणी सज्ज आहोत. आणि या ठिकाणी असं सगळीकडे सगळ्या पक्षात सध्या येणं जाणं चालू आहे, पण ठाकरेंच्या शिवसेनेचे जे शिवसैनिक एकनिष्ठ असतात तसे तुमचे उमेदवार एकनिष्ठ आहेत का, ते पण कुठून आलेत? 100% आम्ही सांगण्यापेक्षा या ठिकाणी जे मतदार या ठिकाणी आहेत त्यांना सुद्धा माहिती. काही जणांना तर असं आहे, कृपया आपण एखादा पक्षसुद्धा काही या ठिकाणी उमेदवारी सुद्धा द्यायला आदल्या दिवशी सुद्धा म्हणत होते की आम्हालाच उमेदवारी आम्हालाच, परंतु त्यांनी ऐन टायमाला उमेदवारी डावलल्यामुळे कुठल्या तरी पक्षात जाऊन आपल्याला उमेदवारीवरती एवढं दुर्दैव आणि स्वतःचं सर्कल नसताना सुद्धा काही लोक या ठिकाणी उभे टाकलेले, हे सुद्धा एक वेगळी बात या ठिकाणी म्हणायला काही हरकत नाही. परंतु जनशक्ती विरोधी धनशक्ती असा या ठिकाणी सामना रंगलेला आहे. तुमच्या सर्कलमधलाच आहे का? 100% आमच्या नरसिंह पोखर्णीतील उमेदवार आहे. या ठिकाणी सर्कलमध्ये मोठं गाव, या ठिकाणी पोखर्णी श्री क्षेत्र नरसिंह पोखर्णी हे मोठं गाव असून आणि या ठिकाणी सर्वांच्या आशीर्वादानं नरसिंह भगवंताच्या पावनभूमीत या ठिकाणी उमेदवाराला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची उमेदवारी दिलेली. खरं तर बघू शकता की धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीची ही निवडणूक आहे बोललं जातं. शिवसेनेचे उमेदवार आहेत ते कशा पद्धतीनं हे सगळं करतायत? या ठिकाणी तुम्ही बघत असाल, एक सर्वसामान्य जे आमचे जिल्ह्याचे लाडके खासदार आहेत संजय बंडू जाधव साहेब, त्यांनी अतिशय एका सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या मुलाला ह्या प्रस्थापिताच्या विरोधात, प्रस्थापित जे लोक आहेत, कोणी मार्केट कमिटीला सभापती उपसभापती पद आहे त्यांच्याकडे, अशा लोकांच्या विरोधात सर्वसामान्य चेहरा आणि गावातून उमेदवारी ही पोखर्णी सर्कलमध्ये दिलेली आहे. आणि ह्या जनतेचा ठाम विश्वास आहे. आता मी इथला नसून बाहेर सर्कलचा असून यांच्यासाठी इथं प्रचारासाठी आलोय का, तर हे व्यक्तिमत्व चांगलं आहे, सर्वसामान्यासाठी हाकेला ओ देणारा माणूस आहे, त्यामुळं या ठिकाणी उमेदवार निश्चितच विजय होईल, ह्यात कुठलं दुमत नाही आमचं. क्या मामू, कैसा क्या हाल है इधर, कैसी परिस्थिति है? हमारा सब काम करते सब हो। हाँ। पूरा सब लाइटा गीटा सब शादी खाना देने की तैयारी है उनकी। हो कितने दिन से? उद्देश्य करते उन्होंने। हो तुम सब ठाकरे के साथ है? हो इनके साथ ही कैसा। हाँ। हो हो काय काय कामं केली तुमच्या उमेदवाराने या सर्कलमध्ये? उमेदवार आमचा सामान्य गरीब घराण्यातला उमेदवार आहे. समोरचे उमेदवार कसे
भरपूर पैसा आहे त्याच्यापाशी. आमच्या पैसे काय ना, फक्त गोर गरीब जनतेचा सपोर्ट आहे आम्हाला आणि बाळासाहेब ठाकरेचा आशीर्वाद आहे आम्हाला. आणि ह्या लोकांनी काय केलंय, कारखाना असो पुन्हा बाकीचे कामं असो की त्याच्यातून पैसा आणायचा आणि इकडं गोरगरीबाला वाटायचा. मागच्या वेळेस आमच्या पूर्ण सर्कल मधले लोक नेले त्यानं, किंवा ऊसाला भाव वाढविण्या घेणं, आणि त्यानं काय केलं किंवा 25 लाख रुपये दिले की गपची बसायचं आणि लोकांना म्हणायचं चला असं पैसा घ्या तसा घ्या, भाव वाढू घ्या, हे करा म्हणायचं. आणि बाकीच्या समोरचे दुसरे बीजेपीचा उमेदवार आधी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसची बीजेपी केली आणि जे जुने कार्यकर्ते त्याला सगळ्याला घरी बसले. ह्या लोकांना टोटल जे सतरंजा उचललेत त्या लोकांना अक्षरशः आमच्या गावात गोर गरीब लोक जे बीजेपीचे आहेत आज त्याच्या घरी अन्न नाही खायला त्या लोकांचे, एवढे हाल झाले त्याचे. आणि ह्या बीजेपी वाल्यानं एवढं त्याचे अन्याय केला त्या लोकांना आणि मग आम्हाला त्याने सपोर्ट केला. विरोधातले पक्षातले जे उमेदवार आहेत ते त्यांच्या पक्षातले नाहीत, ते बाहेरचे आहेत ना सगळे टोटल. ते आधी ते विलासराव बाबर ते कोण्या पक्षात होते सगळ्या लोकांना माहिती आहे, त्याने किती पक्ष बदलले सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि अक्षरशः त्याची ग्रामपंचायत बघा जाऊन, त्याची त्या ह्या सर्कलचे सुद्धा नाहीत ते इथं आमच्या समोरचं गाव आहे त्याचं हे सुरपिपरी, त्या गावातला तुम्ही सर्वे घ्या, त्या गावातले रस्ते नाहीत, नाल्या नाहीत. त्यानं सगळं अख्खं त्यानं गाव खाऊन घेतलंय त्यानं, तरी अजून इथं आलेत आमच्या इथं हे करा आलेत ते लोक. ह्या गावात त्याला अजून बी तुम्ही सर्वे करा, बाकीचे 10 खेड्यातले लोक. काय तुमच्या सर्कल मधली काय सर्कल परिस्थिती आज बी सांगा. आम्ही तर उद्धव साहेबाचे कार्यकर्ते, आम्ही तर म्हणणार आमची मशाल. आम जनतेला विचारा तुम्ही, गोर गरीब लोकांना सर्वे करा. आज बी सांगा तुम्ही, उद्धव साहेबाच्या पाठीशी खंबीर लोक आहेत. की हे ना काय केलं या बीजेपीनं, बीजेपी काय म्हणली की आम्ही कर्जमाफी करू, केलं काय ना. कापसाला भाव दिला का, दिला नाही. ऊसाला भाव आहे का, नाही. महागाई किती वाढली याची तुम्ही सांगा. महागाई आहे ना, आज गोरगरीब लोकांना बाजाराला पैसे नाहीत एवढे. आणि आज सोयाबीनचा भाव वाढलाय, कोणाचा व्यापाऱ्याची भरती केली, सामान्य लोकांची आहे काहीतरी. हेच आमचं म्हणणं किंवा सगळ्या जनतेला की पप्पू वाघ आणि मशाल ह्या गोरगरीब लोकांना सगळ्यांना पाठवमध्ये आमच्या गावात 70% मतदान होणार आहे आम्हाला. आज बी तुम्हाला लिहून देतो मी, पप्पूची जागा मशालची लागणार म्हणजे लागणार. आमच्या इथून बहुमत होऊन शिवसेनेला होणार तारपांगडी. तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आहात, कधीपासून काम करता शिवसेना? आम्ही बऱ्याच दिवसापासून तुकाराम लिंगे होते, त्याच्या आधी ते शेषरावजी हे होते, तेव्हापासून आम्ही शपथ घेतलेले होते मंदिरात. तेव्हापासून आम्ही निष्ठावंत शिवसेने. काय म्हणून शपथ घेतली होती? शिवसेनेलाच आम्ही हे करणार म्हणून. काम किती दिवस? आता किती आपण जवळ आहे तवर करायचे. माणूस चांगला आहे, गरीब आहे, तडपदार आहे. बाकी हेच आले धोंड्या कोंड्यात किती बाऱ्या, काय करायलेत काहीच नाही. आजच्या काळामध्ये प्रत्येक जण तिकिटासाठी या पक्षातून त्या पक्षात उडी मारतो. हो. तुम्ही शपथ घेतलेल्या आहेत, अशा शपथ घेणारे राहिले जाणारे गे मग चालले आले त्याचं काय व्हालंय, गेले ते गेले, मेले गेले, बाजूला झाले, काय व्हालंय त्याचं. सर्कलमध्ये सध्या फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचाच वार आहे. यंग उमेदवार आहे, शेतकरी पुत्र आहेत, अल्पभूधारकांचा लेख आहे. आणि या धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती म्हणून सर्व युवक आज पुढे आलेले आहेत आणि स्वतःहून एक मोर्चा सांभाळला आहे. प्रस्थापितांच्या विरोधात कशा पद्धतीनं ही निवडणूक लढवली जाते? प्रस्थापितांच्या म्हणजे आता तुम्ही जर बघितले बाकीचे महत्वाचे 3 उमेदवार आहेत, ते सर्व जे प्रस्थापितच आहेत. कोणाचे म्हणजे पार्शलिटी जर तुम्ही पार्श्वभूमी बघितली, राजकीय घराणे आहेत, काही ना काही आहेत, स्वतःच्या जीवावर ग्रामपंचायत सदस्य आणि आता जिल्हा परिषद सर्कल. घरी काही नसताना एक टेम्पो चालक, ते आज हा प्रवास उमेदवार जिल्हा परिषद सर्कलचा, ते आम्ही सोबत लहानाचे मोठे झालेलो आहोत. मी कोटमाडी गावचा आहे, इथून 1-1.5 किलोमीटर पोखरणी नरसेफाटा कोटमाडी. आम्ही लहानाचे मोठे सोबत झालेले. त्यांचा संघर्ष, युवकांप्रती असलेली तळमळ आणि इथून पुढेही जे आजपर्यंत त्यांनी केलेली कामं आहे. व्यक्तिगत माझ्या जिल्हा परिषद शाळेमध्ये बरेच पत्राचे शेड असू दे, बरेच कामं म्हणजे आम्ही स्वतः हक्काने घेऊन आलेलो आहोत. आम्ही स्वतः युवकांचा आणि सुशिक्षितांचा आवाज म्हणून आम्हाला जिल्हा परिषद सरकारमध्ये हा चेहरा आश्वासक वाटतो. त्यामुळे आम्ही जीवाचं रान करून आज राहिलेले इतके दिवस येईन याच्या मागेही आम्ही जीवाचं रान करून आम्हाला जिल्हा परिषद सर्कलमध्ये जसं शेवटच्या तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचण्याचे आम्ही प्रयत्न करतो. आणि आम्ही 100% आश्वस्त करतो या जनतेला आणि
व्यक्तिगत सर्वांनाच की आम्ही हा माणूस 100% जिल्हा परिषद सर्कलमध्ये पाठवू. मला संधी याच्यामुळे दिली की सर्वसाधारण माणसाच्या कामाला अहोरात्र 12 वाजो 1 वाजो 4 वाजो कुठं काही घटना घडली तर निम्या रात्री ते उठून जाते, सगळी इलेवाट लावते त्या पेशंटची माणसाची. गोरगरिबाचा झगडा झाला तर स्वतः मदत होऊन विचार न करता भांडणं मिटितो. सगळ्या गावाशी संबंधान चांगले राहते. विकास कामं, शेतकऱ्याचे रस्ते, दवाखाने, शाळा दुरुस्ती, नळाचं पाणी का आलं नाही, कुठून काय झालं लगेच दुरुस्ती करणं, गावावर लक्ष. सर कोणत्या जातीचा माणूस असो कोणासंग दुजाभाव कवाच करीत नाही. पुन्हा गोरगरिबाला आत्ता बसतोर लोक मजुरी, त्याला कामाचा पत्ता नाही. त्या माणसाला कामं स्वतः फंड आणून करायला देते गोरगरीब आहे. जिल्हा परिषदला उद्धव साहेबांनी तिकीट एवढ्या गावामध्ये आमच्या 4000 मतदान आहे, त्याच्यामध्ये वनमिवन पप्पू वाघला तिकीट दिलंय. हे सगळ्या कामाचं लिस्ट आहे. इथून मोरी बी त्याची एवढी हिंमत आहे आणि त्याच्या संग एवढी तरुण पिढी. म्हातारा माणूस नसू द्या, मग घराघणी त्याचा बाप एकीकडे आणि लेख एकीकडे. ही परिस्थिती आज आमच्या गावात. कोणी आज कोणतं हे अति महारात्री यायला तर घरादारायला यायच्या ना 12 हमीच पद पाहिजे मग, तरी बी ह्या माणसाला तिकीट का दिलं? हे लोक काहीच कामाला येत नाही कोणाचे. यासोबतच या सर्कलचे जे उमेदवार आहेत तर ते स्वतः आहेत. काय तुमचा एकंदरीत अजेंडा काय आहे? त्याआधी सुरुवातीला तुमचं नाव सांगा. माझं नाव अशोक नारायण वाघ. ही जागा महिलाला सुटलेली. माझी पत्नी जयश्री अशोक वाघ हे इथून उभा आहेत. मी एक सर्वसाधारण कुटुंबातला आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा आहे. माझ्या आपले लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब बॉस यांनी माझ्यावर एक विश्वास टाकून मला उमेदवारी दिलेली. सामान्य मी अगोदर युवा सेना तालुका प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य व सोसायटी सदस्य. मी ग्रामपंचायतचा सदस्य असताना देखील ज्या पांधन रस्त्यानं साधं पायानं जाता येत नव्हतं, आता भर पावसामध्ये देखील मोटरसायकल 4 व्हीलर ह्या गाड्या जात्या. जे पांधन रस्ते आतापर्यंत कोणाचंच लक्ष नव्हतं, कारण सामान्य कुटुंबातला असल्यानं आणि मला ते शेतकऱ्याची जाण असल्यामुळं गावामधले 5 पांधन रस्ते मंजूर झालेले आहेत. 3 पांधन रस्त्यात 2 पांधन रस्त्यात काम झाले. आता 2 रस्ते चालू करायचे तर एक, आणि गावामध्ये गावामध्ये शाळा दुरुस्ती असन. आजूबाजूच्या जे भोवतालचे जे गाव आहेत सर्कलमधले माझ्या, त्या गावामध्ये देखील शाळा दुरुस्तीच्या मार्फत कामं, खेळण्यासाठी लेकरायला ग्राउंड आणि दवाखाना दुरुस्ती पुन्हा असो, नवीन दवाखाना असो, हे देखील दवाखान्याचे काम आम्ही केलेले. आणि जे गावातील जे कलावंत आहेत ते लोकप्रिय खासदार यांच्या यांच्यामुळं जे कलावंत आहेत त्यांच्या देखील आम्ही पगारी इथं चालू केलेल्या आहेत. आणि 24 तास जसं हे सगळं तुम्ही जे काम केलंय ते तुम्ही स्वतः कुठले मेंबर वगैरे आहेत का? काय ग्रामपंचायत सदस्य किंवा जिल्हा परिषदला पंचायत समितीला काम केलंय का? याच्या मी फक्त नाही का ग्रामपंचायतचा मेंबर आहे. आणि याच्या अगोदर सर्व गावकऱ्यांचे पहिल्यांदा आभार मानतो की सर्व गावकऱ्यांनी मला ग्रामपंचायतला संधी दिली. एवढा सगळ्यात कमी वयाचा मी ग्रामपंचायत मेंबर, आणि त्याच्या मार्फत मला त्याची प्रेरणा घेऊन आणि आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय उर्फ बंडू बॉस यांनी मला विश्वास ठेवून त्यांनी एवढे काम भरपूर दिलेले आहेत की त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळा विकास करत आहोत. आणि अल्पसंख्येमध्ये पथदिवे असू काय असू, कोणाचं कोणतंही काम असू द्या. जसं एक शिवसैनिकची मन आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. याच्यामध्ये कोणाचं दवाखान्याचं काम असू, कोणतं पोलीस स्टेशन असू, कधी कोणाचा ॲक्सिडेंट होऊ, शेतकऱ्यासाठी आंदोलन असू, कोणती बी गोष्ट असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही सातत्याने पुढे आहेत. आणि एक सांगतो, आम्हाला हे बाकीचे पक्ष फक्त जातीपातीचं राजकारण करतात. फक्त एकमेव पक्ष शिवसेना असा आहे की जातीपातीचं राजकारण न करता फक्त जात 2च आहेत, एक महिला आणि एक पुरुष. याच्या पलीकडे फक्त या जातीपातीचं राजकारण हे BJP वाल्याला. तुम्ही सांगत होता की ही इथली निवडणूक प्रचंड धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आहे. नेमकी काय परिस्थिती आहे की हा सगळा पैसा कुठून आलाय? आता हे सगळे झालेत बघा सत्तेमधले. शिंदे गटावाला सत्तेमधला, BJP वाले सत्तेत, राष्ट्रवादीवाले बी सत्तेमध्ये झालेत. फक्त एकमेव आम्ही जे असे आहेत की एकतर विरोधी पक्षामध्ये आहेत, यायला पैशाचा एवढा धुमाकळ केला. काल एक त्यांनी मिटिंग घेतली BJPच्या माणसाने, जे कट्टर शिवसेना, तुम्ही वरी ऐकलं असन, देशामध्ये पैसे देऊन फोडायलेत, राज्यामध्ये पैसे देऊन फोडायलेत. पण सर्वसाधारण कार्यकर्त्याला, माझ्यासोबतचा कार्यकर्ता कट्टर आहे, त्याला रात्री 2 लाख रुपये देतो, तो आमचं काम कर, मशिनीचं काम करू नको म्हणून ही ऑफर होती. पण
या लोकप्रिय खासदार आमचे जसे खासदार आमदार साहेब निष्ठावंत राहिले, तसा एक सर्वसाधारण कार्यकर्ता आमचा निष्ठावंत राहिला. त्याने 2 लाख घेतले, ते म्हणा 5 लाख जरी दिले तरी देखील आम्ही शब्द दिले, आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत आणि सैनिकच काम करणार. निष्ठावंत ठाकरेंची निष्ठावंत असे फुटत नाहीत, अजिबात फुटतच नाहीत. कारण आमचे आधारस्तंभ लोकप्रिय खासदार हे ना 100 कोटीचे ऑफर असून फुटले. मी तालुका प्रमुख आहे, आम्हाला ऑफर होती नव्हती का? कारण यायला फक्त पैशाच्या जीवावर चालले. मी मला साध्या जिल्हा परिषदच्या यायला 2-2 लाख एखाद्या कार्यकर्त्याला फोडायला 2-2 लाख रुपयाची आता कालची ऑफर आहे त्याची. मग याच्यापेक्षा त्याचे किती बेकार हवं. जे विरोधक उमेदवार आहेत राष्ट्रवादीचे असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आहे, त्यांचं या सर्कल मधलं काय काम आहे? आता सगळे प्रस्थापित आहेत बघा. बीजेपीचे जे उमेदवार आहेत त्यांची घराणेशाही चालू आहेत. अगोदर त्याचे काका होते, पुन्हा त्याचे बंधू तिकडे पंचायत समितीला, आता ते स्वतः सरपंच आहेत, पुन्हा मार्केट कमिटीला उपसरपंच आहेत. जे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत उपरे, जे बाहेरून आलेले उपरे, त्या उपऱ्याचे तर असं आहे ते स्वतः ग्रामपंचायतला आहेत, तिकडे मार्केट कमिटीला आहेत. याच्या विरोधात एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी फक्त ग्रामपंचायत मेंबर आणि विशेष म्हणजे माझ्या पाठीमागं दुसरा कोणताही पाठिंबा नसताना देखील या धनशक्तीच्या विरोधामध्ये मी लढायला तयार आहे आणि लढणार. आणि यानं धनशक्ती पैशाच्या द्वारा एवढे केले. माझं बॅनर लावलेलं होतं ब्रह्मपुरीला, हे ना पैशाच्या जीवा बॅनर देखील फाडलं. तुम्ही बॅनर फाडू शकतात पण लोकांच्या मनामधून शिनी मशाल ही तुम्ही काढू शकत नाही. काय एकंदरीत पोखर्णी नरसिंहच्या आजूबाजूची तुमच्या सर्कलमधली 11 गावं आहेत, तिथं काय परिस्थिती आहे? बाकी सगळ्या 11 गावामध्ये देखील आमची चांगली परिस्थिती आहे. कारण आमचे उपनेते लोकप्रिय खासदार संजय बंडोबास यांचं वैयक्तिक स्वतः लक्ष आहे. आणि मी एक सर्वसाधारण कुटुंबातला आहे आणि वैयक्तिक साहेबांना एक निष्ठावंत कार्यकर्त्याला 2014 पासून मी काम करतो. 2014 पासून शिनी फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आणि खासदार संजय बंडोबास यांच्यासोबत. आम्ही कोणता पक्ष बदललेला नाही, काय ना. बाकी त्याचे तुम्ही बघा 2-2, 3-3 पक्ष झालेले. एक निष्ठावंत कार्यकर्त्याला खासदार साहेबांनी एक नाही का तिकीट दिलं आणि लोकांची समस्या हे समजून घेण्यासाठी मला जी उमेदवारी दिली, लोकांना एवढी विनंती करतो की मला तुम्ही आशीर्वाद द्या. तुमच्या विश्वासाला कुठंही तडा न जाता, भला पैशानं कमी असन, पैशानं लाख श्रीमंत असते, समोरचे पैशानं श्रीमंत आहेत पण मनानं एवढे गरीब आहेत. पण मी पैशानं गरीब आहे पण मनानं खूप श्रीमंत आहे. कुठले मुद्दे आहेत किंवा कुठले कामं आहेत की ज्यावेळेस तुम्ही निवडून येणार त्यावेळेस ती करणार आहात प्रामुख्याने प्राधान्याने? सर्व प्राधान्यानं अगोदर शेतकऱ्याचा प्रश्न मिटवणार. ज्या गावात प्रत्येक गावात पांधन रस्ते, खडीकरण, आरोग्याच्या सुविधा, पुन्हा आणखी दुसरं दवा आरोग्याचं तर करणार. पुन्हा शाळा असू द्या, जे गावामध्ये देखील रस्ते हे नाही तर ते रस्ते हे ते त्या जितक्या महत्त्वाच्या आणि सर्व शेतकऱ्यासाठी याच्यासाठी ज्या सुविधा आहेत त्याच्यावर आज जास्तीत जास्त भर देणार. एकंदरीत पाहता परभणी महानगरपालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेनं खूप मोठं यश मिळवलं. तसंच लाट काही जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आहे का? तुमचे निकाल काय असणार आहे? 1001% जसं आपण परभणीमध्ये बघितलं, लोकप्रिय खासदार बॉस आणि राहुल पाटील यांनी जसं परभणीवर महानगरपालिकेवर मशालीचा झेंडा फडकावला, तसंच ग्रामीण भागात देखील मशालीचं भरपूर वातावरण आहे. आणि ह्या बारी जिल्हा परिषदेवर 1001% मशालीचाच भगवा फडकणार.